टाकाऊ प्लास्टिक ही सद्यस्थितीतली सर्वात मोठी समस्या आहे. पण या प्लास्टिकच्या कचऱ्यावर एका जवानानं चांगला उपाय शोधून काढलाय. टाकाऊ प्लास्टिकपासून त्यांनी विटा तयार केल्यात. मूळच्या सांगलीतल्या खुसगावच्या सचिन देशमुख यांनी या विटा तयार केल्यात. 2008 पासून सचिन यावर काम करत होते, पण सुरुवातीला त्यांच्या या संशोधनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग सचिन यांनी विटा बनवण्यासाठी स्वतःच मशीन तयार करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांना आर्थिक मदत दिली कर्नल E.C. कुलकर्णी आणि कर्नल करण धवन यांनी. वर्षभराच्या प्रयत्नांती बेस्ट प्लास्टिक प्रोडक्ट मशीन तयार झालं. सचिन यांनी पेटंटसाठीही नोंदणी केली आहे. मशीनसाठी अवघा 20,000चा खर्च आला. 15 बाय 6 इंचाचे ब्लॉक बनवण्यासाठी सुमारे 2 किलो प्लास्टिक कचरा आवश्यक असतो. 150 अंश सेल्सिअसला त्याचं हायड्रोलिक मशीनद्वारे मोल्डिंग केलं जातं. मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक एकत्रित झाल्यामुळे या ब्लॉकची मजबूती 20 न्यूटॉन इतकी आहे. साध्या मातीच्या विटेची मजबूती 3 न्यूटॉन इतकी असते. या विटांचा पेव्हिंग ब्लॉक्स, फुटपाथ, रस्त्यावरील दुभाजक, रेल्वे रुळावरील स्लीपरसाठी उपयोग होऊ शकतो. देशातील प्रमुख 60 शहरांमध्ये दररोज 15,000 टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. पैकी 9,000 टनाचा पुनर्वापर होतो, पण 6,000 टन कचरा तसाच राहतो. एका विटेसाठी फक्त 10 रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या 6,000 टन प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया झाली तर सुमारे 2,190 कोटींचा रोजगार उपलब्ध होईल. ही वीट 10 टनापर्यंत दाब सहन करू शकते. या विटांची स्ट्रेंथ 24.16 न्यूटन पर mm² इतकी आहे. जयसिंगपूरच्या जे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातून सचिन यांनी या विटांची चाचणी करून घेतली आहे. आपण जे मशीन केलेलं आहे बेस्ट प्लास्टिक प्रोडक्ट मशीन, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या प्लास्टिकच्या जाडीचा वगैरे संबंध नाही. त्या ठिकाणी आपण कोणत्याही पद्धतीचं जर आपण प्लास्टिक टाकलं तर त्यापासून आपण हायड्रोलिक प्रेसद्वारे आपण ब्लॉक तयार करू शकतो त्यात. आणि हे एक अतिशय महत्त्वाचं जे टेक्निक आहे आणि हे टेक्निकद्वारे आपण भारतातील नव्हे तर पूर्ण जगातील प्लास्टिकचा पोल्युशन यावर आपण कंट्रोल आणू शकतोय. प्रयोग पाहिल्यानंतर सांगलीच्या आयुक्तांनी पालिका हद्दीतल्या वेस्ट प्लास्टिकपासून फुटपाथ आणि आयलँड बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन दिलंय. याच्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मी बोलतो आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यासाठी काही नाविन्यपूर्ण योजनेमधून सुद्धा मदत करण्याचं ठरवलं आहे. आणि नक्की आम्ही ह्या सैनिकाला आणि ह्या नाविन्यपूर्ण उपयोग आणि त्याचं जे काही ज्ञान आहे ते समाजासाठी कसं उपयोगात येऊ शकतं ह्या हेतूनं महानगरपालिका ह्याला नक्की मदत करेल. देशाचं रक्षण करत असताना सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाचं रक्षण या साऱ्याच गोष्टींचा सचिन विचार करत असतात. त्यामुळे सचिन यांचं संशोधन नक्कीच आदर्शवत असंच म्हणावं लागेल. सांगलीहून रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.